नमस्कार, मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जे काही विद्यमान सरपंच आहे यांना प्रशासक म्हणून नेमणुकीचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर याला बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे, उच्च न्यायालयामध्ये रद्द करण्यासाठी आव्हान सुद्धा दिलेलं आहे. आता आणि या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 18 मार्चला 2026 एक अंतरिम निर्णय सुद्धा दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. पण आता उच्च न्यायालयाची पुढची तारीख आहे हिअरिंगची 7 एप्रिल. त्याच दरम्यान 30 मार्च 2026 एक सरकारने एक परिपत्रक काढले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने. आणि हे परिपत्रक वाचल्याच्या नंतर, या परिपत्रकाचा विषय वाचल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांना संभ्रम निर्माण होतोय की सरकारने तो विषय वाचल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की सरकारने जे काही विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नेमलेले त्यांना प्रशासक म्हणून काढून टाकले आणि परत त्यांच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणजे बीडीओ वगैरे यांची नेमणूक होणार आहे. या संदर्भात ते परिपत्रक आहे असा बऱ्याचशा लोकांना संभ्रम निर्माण होते. परंतु ते परिपत्रक तसं नाहीये. ते परिपत्रक काय आहे, कारण की हे परिपत्रक आल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी ते मला व्हॉट्सअपला पाठवलं की सर नेमका याचा अर्थ काय आहे, खरंच याच्यामध्ये प्रशासक म्हणून अधिकारी नेमणार आहेत का आणि सरपंच यांना प्रशासक म्हणून काढून टाकले का किंवा सरकारने असा निर्णय घेतला का, हे सत्य आहे का? तर मी त्या सगळ्या लोकांना सांगितले की अशी कुठली गोष्ट नाहीये. त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण की बरेचसे लोक याच्या संदर्भात विचारणा करतायत की नेमकं काय परिपत्रकामध्ये, ते तुम्ही आम्हाला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. त्याच कारणास्तव हा व्हिडिओ आपण बनवतोय. बघा, आपण त्याचा परिपत्रक वाचणार आहे, प्रत्येक लाईन ना लाईन त्याची वाचणार आहे आणि त्याचं मी सगळं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाचल्याच्या नंतर त्याच्यात देणार आहे. बघा, 30 मार्च 2026 हे परिपत्रक अवर सचिव यांनी सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काढलेले. आता याच्यामध्ये विषय काय बघा, विषय वाचल्याच्या नंतर तुम्हालाही वाटेल की हे परिपत्रक कशा संदर्भात. बघा विषय बघा, माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्रमांक 29/12/2026 श्री अलंकार बालासाहेब कांचन आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर सरपंचांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश मागे घेऊन शासकीय अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्याबाबत. म्हणजे हा जर विषय तुम्ही जर बघितला आणि विषय जर वाचला तर तुम्हाला सुद्धा सगळ्यात पहिली गोष्ट कळेल की अरे सरपंच यांना प्रशासक म्हणून काढून टाकून अधिकारी यांची नेमणूक करायची. परंतु असा विषय नाहीये, हा फक्त विषय दिलेला आहे. हा विषय कशाच्या संदर्भात दिलेला आहे, आता जो शासनाने निर्णय घेतला होता की सरपंचांना प्रशासक नेमणूक करावं म्हणून, या निर्णयाच्या विरोधात जेवढ्या याचिका दाखल झालेल्या आहे त्या याचिकात अशी मागणी केलेली आहे की सरपंचांना प्रशासक म्हणून काढून टाका आणि अधिकारी यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करा. तोच विषय या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यात दुसरी कुठली गोष्ट दिलेली आणि ही रीट याचिका आज रोजी पेंडिंग आहे. याची पुढची सुनावणी जी आहे ती 7 एप्रिलला होणार आहे. त्याच्यानंतर खाली संदर्भामध्ये दिलेलं आहे. संदर्भामध्ये दिलेलं काय आहे तर शासनाने जो निर्णय काढला होता सरपंच प्रशासक नेमणुकी संदर्भात, त्याच्यानंतर जे काही उच्च न्यायालयाने 18 मार्च 2026 जो काही अंतरिम आदेश दिलेला आहे सरपंचावरती आर्थिक निर्बंध लादण्यासंदर्भात, त्याचा संदर्भ दिलेला आहे. त्या सगळ्या कॉप्या ह्या पत्रासोबत जोडून हे पत्र सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेलं आहे. आता याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे बघा, खाली दिल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल की या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याचा काय रोल येणार आहे, हे तुम्हाला खाली वाचल्याच्या नंतर कळेल. बघा, महोदय, विषयांकित प्रकरणाबाबत संदर्भातील अधिसूचना शासनपत्र व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे रीट याचिका क्रमांक 29/12/2026 संदर्भात पारित केलेले दिनांक 18 मार्च 2026 चे आदेश प्रत सोबत जोडत आहे. कृपया अवलोकन व्हावे. माननीय न्यायालयाचे सदरून आदेश आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांच्या निदर्शनात आणावेत. म्हणजे थोडक्यामध्ये जो काही मुंबई उच्च न्यायालयाने 18 मार्च 2026 अंतरिम आदेश दिलेला आहे तो आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सगळ्या लोकांना कळवायचा आहे. सगळ्या लोकांना म्हणजे कोणाला, थोडक्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतच्या प्रशासक आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांना कळवायचं आहे. कारण की त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसेल, त्या आदेशामध्ये दिलेले आर्थिक निर्बंध दिलेले, त्याच्यामुळं त्यांनी अशी कुठली गोष्ट करू नये किंवा त्यांना माहिती नाही या कारणास्तव त्यांनी कुठला धोरणात्मक निर्णय किंवा पॉलिसी डिसिजन घेऊ नये किंवा कुठल्या मोठ्या कामाचा निर्णय घेऊ नये. या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टीच्या आदेशाची माहिती त्या लोकांना कळवावी अशा पद्धतीचं अवर सचिव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितलंय. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे आता खाली ग्रामसेवक आणि प्रशासक सरपंच यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे.
दुसरा पॅरा बघा, दुसऱ्या पॅरामध्ये अजून एक गोष्ट दिलेली आहे. याच्यामध्ये प्रशासक अधिकारी यांचा रोल येणार आहे बीडीओचा. तर काय रोल येणार आहे बघा खाली मध्ये बघा. सन 2025-26च्या आर्थिक वर्षात प्राप्त झालेला निधी दिनांक 31 मार्च अखेर खर्च न झाल्यास समर्पित करावा लागणार आहे. थोडक्यामध्ये बघा, बरेचसे असे निधी असतात ग्रामपंचायतला की जे 31 मार्चच्या अगोदर खर्च करावेच लागत असतात. जर ते खर्च नाही केले तर ते सरकारकडे तो पैसा डबल सरकारकडे जमा होत असतो. असे काही निधी असतात. तर ह्या निधीच्या संदर्भात दिलेली बघा, ही बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत निधीच्या खर्चाचे अधिकार संबंधित गट विकास अधिकारी यांना प्रदान करण्यास माननीय उच्च न्यायालयात सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल करून परवानगी देण्याची विनंती करण्यात येत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये अशा पद्धतीची एक अर्ज ह्याच रिट याचिकेमध्ये सिव्हिल ऍप्लिकेशन फाईल करणार आहे. आणि सांगण्याचा अर्थ तात्पर्य असा आहे की ग्रामपंचायतला जे काही 31 मार्चच्या अगोदर पैसे खर्च करावे लागत असतात, जर खर्च नाही केले तर ते सरकारकडे जमा होत असतात किंवा तो निधी समर्पित करावा लागतो. तो निधी खर्च करण्याचा, आता सरपंच तर खर्च करू शकत नाही किंवा प्रशासक खर्च करू शकत नाही. त्याचं कारण काय, तर त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या 18 मार्चच्या आदेशाचं बंधन आहे, कारण की त्याच्यावरती आर्थिक निर्बंध घातलेले. पण मग हा पैसे खर्च करायचे कोणी? आणि आता डायरेक्ट अधिकाऱ्याला सुद्धा अधिकार देता येत नाहीये सरकारला की हे पैसे खर्च तुम्ही करा म्हणून, कारण की मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे. आणि पैसे कोणी खर्च करावं याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये कुठली गोष्ट दिलेली नाही. आता जर हे पैसे खर्च करायचे असेल तर त्यासाठी कोर्टाचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळं सरकारने काय केलेलं आहे की बाबा, सरपंच जे प्रशासक म्हणून नेमलेले त्यांना पैसे खर्च करता येत नाही, ठीक आहे, पण मग आता 31 मार्चच्या अगोदर जो पैसे खर्च करायचा तो खर्च करायचा कोणी, तर ती परवानगी गट विकास अधिकारी किंवा बीडीओ यांना देण्यात यावी. या संदर्भामध्ये शासनाकडून या रिट याचिकेमध्ये एक अर्ज दाखल करण्यात आलेला आहे की त्याची परवानगी द्या. कधीपर्यंत द्यायची आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाचा पुढचा जो काही आदेश आहे 7 एप्रिलला येणारा किंवा 7 एप्रिलला जे काही हिअरिंग होईल, जे काही आदेश आहे तो 7 एप्रिलला येईल. पण तोपर्यंत म्हणजे पुढील आदेश होईपर्यंत तोपर्यंत खर्चाचा अधिकार हा गट विकास अधिकारी किंवा बीडीओ यांना देण्यात यावा. या संदर्भात फक्त न्यायालयाने सरकारने न्यायालयाकडे अर्ज दाखल केलेला आहे आणि तशी मागणी केलेली आहे. तथापि आता बघा, अर्ज दाखल केलेला आहे, अशी मागणी केलेली, बीडीओला अधिकार द्यावे पुढचा आदेश येईपर्यंत. त्याच्यानंतर बघा, तथापि पुढील आदेश होईपर्यंत मान्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना कळवण्यात यावे. म्हणजे या आदेशाची अवमानना होणार नाही 18 मार्चच्या. हे कोणाला कळवायचंय, कोण करणार आहे, तर जे काही पैसे काढणार ग्रामपंचायत खात्यामधून, मग ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, जो काही प्रशासक म्हणून सध्या त्या ठिकाणी बसलेला आहे, चार्ज घेतलेला आहे, किंवा जे काही गट विकास अधिकारी वगैरे हे अधिकारी जे त्यांचं बिल मंजूर करतात, या सगळ्या लोकांना या गोष्टीची माहिती असावी की अशा पद्धतीचा जो काही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन आहे तो खर्च करता येत नाहीये. त्याच्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं ह्या परिपत्रकामध्ये एवढीच गोष्ट दिलेली आहे. या परिपत्रकामध्ये कुठेही विद्यमान सरपंच यांना काढून टाकून प्रशासकीय अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भात कुठलाही शासनाचा निर्णय झालेला नाही किंवा तसा कुठलाही निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयाने किंवा कुणी दिलेला नाही. त्याच्यामुळं ह्या परिपत्रकामध्ये फक्त एवढाच विषय आहे की जो काही पैसे खर्च करायचा 31 मार्चच्या अगोदर ते अधिकार सरपंच प्रशासक यांना नाहीये आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाचा. ते अधिकार फक्त गट विकास अधिकारी यांना देण्यात यावे, एवढ्याच हद्दीपर्यंत हे परिपत्रक आहे. याच्या व्यतिरिक्त याचा दुसरा कुठलाही अर्थ नाही किंवा याच्यात विषयामध्ये दिल्याप्रमाणे विषयामध्ये का दिलेलं आहे, बऱ्याचशा लोकांना संभ्रम निर्माण झाला की विषय असा का दिलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की शासनाने जो निर्णय घेतलेला आहे सरपंच यांना प्रशासक नेमणुकीचा, तो निर्णय रद्द करून प्रशासक म्हणून अधिकारी यांना नेमणूक करावी अशा आशयाच्या रिट याचिका दाखल झालेले आहे. म्हणून तो विषय या ठिकाणी परिपत्रकामध्ये घेतलेला आहे, कारण की त्यात क्लिअर कट दिलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयात ज्या काही रिट याचिका दाखल झालेल्या 29/12/2026 या रिट याचिकेतला जो काही विषय होता मोजका, तो विषय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच संदर्भात हे परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामुळे याचा दुसरा कुठलाही अर्थ होत नाही. आता पुढील सुनावणीमध्ये काय होईल ते येणारा 7 एप्रिलला आपल्या सगळ्याला कळेल. हीच अपडेट सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. बऱ्याचशा लोकांनी या संदर्भात विचारणा केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं. बघा, तुम्ही जर नवीन असाल, आपल्या फेसबुकला जर फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि युट्यूबला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, कारण की अशीच व्हिडिओ आपण आपल्या माहितीच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. धन्यवाद.